मॅथ सेकंडमधील पहिला टॉपिक बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री यामधील आता आपण पुढचा भाग सुरू करतोय. पुढच्या भागामध्ये जो पहिला पॉईंट आहे तो आहे थेरम. आपण एक थेरम पाहूया, त्यावरून तुमच्या लक्षात येईल गिवन पार्ट आणि टू प्रूव्ह हा कसा लिहायचा असतो. थेरम प्रूव्ह करताना आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने थेरम प्रूव्ह करता येतो. We can prove given theorem by two different methods. One is direct proof and another is indirect proof. तर डायरेक्ट प्रूफचा आपण एक थेरम बघूया, ज्याचा प्रूफ आपण डायरेक्ट प्रूफ या पद्धतीने देणार आहोत. थेरमचं स्टेटमेंट: The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. याचा अर्थ जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. तर आता आपण या थेरमचा प्रूफ लिहिण्यासाठी एक फिगर काढूया. आपल्याला टू इंटरसेक्टिंग लाईन्स काढायला हव्यात. एक लाईन आपण काढली, लाईन ए बी. दुसरी लाईन इंटरसेक्टिंग लाईन काढलेली आहे, लाईन सी डी. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला आपण ओ असं नाव देऊया. आता या फिगरवरून आपण गिवन लिहूया. गिवनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला स्टेटमेंट वाचून माहीत होतात त्या बाबी आपण गिवनमध्ये लिहितो. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ सच दॅट ए डॅश ओ डॅश बी and C dash O dash D. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला? अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह करायचे. यातले अपोजिट अँगल्सचे पेयर जे आहेत त्या आपण लिहिणार आहोत. अँगल AOC कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल. आता आपण स्क्रीनवरती इक्वल असं लिहिलेलं आहे. अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD and second angle BOC equal to angle AOD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. यासाठी आपण प्रूफला सुरुवात करूया. फिगरचं थोडंसं निरीक्षण करा. अँगल AOC कुठे आहे पहा. अँगल AOC अँड सेकंड अँगल पहा, अँगल BOC. हे जे दोन अँगल्स आहेत हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहे. त्यामुळे या दोघांची सम म्हणजे दोघांच्या मेजरची सम ऑफ बोथ दीज अँगल्स इज इक्वल टू 180 बिकॉज दीज अँगल्स आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणून आपण लिहिलेलं आहे अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन अँगल सीन लिनियर पेअर. याचप्रमाणे अँगल BOC पहा आणि अँगल BOD सुद्धा पहा. हेही दोन अँगल्स लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत, म्हणून त्यांचे ॲडिशन सुद्धा 180 मिळेल. सो राईट अँगल BOC प्लस अँगल BOD इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. आता इथं काय केलं आहे पहा. या BOC अँगलमध्ये एकदा AOC ॲड केलेला आहे आणि एकदा BOD ॲड केलेलं आहे. हे लक्षात घ्या. या एका अँगलमध्ये हे दोन अँगल वेगवेगळे ॲड केलेले आहेत आणि इक्वेशन लिहिलेले. आता इक्वेशन 1 आणि 2 याच्यामध्ये दोघांची सम जी आहे ती इक्वल आहे. दोघांचा RHS इक्वल आहे. यावरून आपण म्हणू शकतो की या दोन इक्वेशनचा LHS इक्वल आहे. देअरफॉर अँगल AOC प्लस अँगल BOC म्हणजेच इक्वेशन 1चा LHS आपण लिहिलेला आहे इज इक्वल टू अँगल BOC प्लस अँगल BOD हा इक्वेशन 2चा LHS आहे. हे दोन्ही इक्वल आहेत. रिझन फ्रॉम 1 अँड 2. दोन्ही बाजूला अँगल BOC आहे तो इक्वल आहे. आपण तो कॅन्सल करूया. अँगल BOC कॅन्सल होईल आणि मग आपल्याला मिळेल अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. इथं
अँगल BOC आपण इलिमिनेट केलेला आहे. आता आपण प्रूव्ह केलं की अँगल AOC अँड अँगल BOD हे अपोजिट अँगलची वन पेअर कॉन्ग्रुएंट आहे. आता याच पद्धतीनं आपण दुसरी पेअर कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करू शकतो. विद्यार्थ्यांनी या प्रूफचा आधार घेऊन तो तुम्ही स्वतः प्रयत्न करून पाहावा. तुम्हाला तो नक्कीच प्रूव्ह करता येईल. यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे जाण्यापूर्वी लक्षात घ्या, हे डायरेक्ट प्रूफचं एक्झाम्पल आहे असं मी मगाशी म्हटलं होतं. डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ यामधला फरक तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ झाल्यानंतर आणखी चांगला समजेल. बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. यानंतर पुढचा भाग आहे प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. क्वेश्चन 1. The opposite angles of a parallelogram are congruent. हे स्टेटमेंट आपल्याला इफ देन फॉर्ममध्ये लिहायचे. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग इफ देन फॉर्ममध्ये ते आपण असं लिहूया. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर तो पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. सेकंड स्टेटमेंट बघूया. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. स्टेटमेंटचा अर्थ असा आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. जर तरच्या रूपात लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार आहे ते स्टेटमेंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन its diagonals are congruent. Third statement बघा. In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Isosceles triangle म्हणजे समद्विभुज त्रिकोण. यामध्ये सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड मिडपॉइंट ऑफ द बेस म्हणजे पायाचा मध्यबिंदू आणि पायासमोरील शिरोबिंदू यांना जोडणारा जो सेगमेंट असतो तो पायाला लंब असतो असा या विधानाचा अर्थ आहे. आता हे स्टेटमेंट आपण इफ देनच्या रूपात लिहूया. इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसेलेस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. क्वेश्चन नंबर 2 आपण आता पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचे. राईट कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. नंबर 1. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ असा आहे की दोन लाईन पॅरलल असतील तर मिळणारे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असा या स्टेटमेंटचा अर्थ आहे. जे लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असा हा थोडक्यात अर्थ आहे. आता याचा आपण कॉन्व्हर्स केला तर काय होईल. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. चला तर मग लिहूया. कॉन्व्हर्स. इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. सेकंड स्टेटमेंट बघूया. इफ अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स made by a transversal of two lines are supplementary then the lines are parallel. या स्टेटमेंटचा अर्थ असा होतोय की दोन लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे आपल्याला मिळणारे जे इंटिरियर अँगल्स आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. थोडक्यात इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. आता याचा कॉन्व्हर्स. लाईन्स पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. चला तर मग लिहूया आपण कॉन्व्हर्स. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन इंटिरियर अँगल्स सो फॉर्म्ड आर सप्लिमेंटरी. नेक्स्ट स्टेटमेंट आपण बघूया. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे आयताची कर्ण एकरूप असतात असं या स्टेटमेंटचा अर्थ आहे. याचा कॉन्व्हर्स लिहायचं आहे आपल्याला.
स्टेटमेंटचा अर्थ असा होतो की रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात आणि याचा कॉन्व्हर्स आपण आता असा लिहिणार आहोत. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. जर एखाद्या चौकोनाची कर्णे एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो असा या कॉन्व्हर्सचा अर्थ होतो. जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा कॉन्व्हर्स आत्ताच आपण लिहिलं. इथं प्रॅक्टिस सेट 1.3 संपतोय. उर्वरित उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. आता आपण प्रॉब्लेम सेटमधील काही क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. त्यातला आपण पहिला सब क्वेश्चन बघतोय. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. ऑप्शन आपल्याला काय काय दिलेत पहा. ओनली 1, 2, 3, मेनी. क्वेश्चनचा अर्थ असा आहे की सेगमेंटला किती मिड पॉईंट्स म्हणजे मध्यबिंदू असतात. आपण हा भाग अभ्यासलेला आहे. किती असतात सेगमेंटला मिड पॉईंट्स. ओनली 1 मिड पॉईंट असतो. त्यामुळं हे आन्सर करेक्ट आहे. ओनली 1. सेकंड क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. जेव्हा 2 भिन्न रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा त्यांचा इंटरसेक्शन किती पॉईंट्स असतात. म्हणजे 2 भिन्न रेषा एकमेकींना किती बिंदूत छेदतात असा या प्रश्नाचा अर्थ आहे. ऑप्शन काय काय दिले आपण बघूया. इन्फानाइट, 2, 1, नॉट अ सिंगल. तर याचा आन्सर असेल ऑप्शन सी, 1. When 2 distinct lines intersect each other, then their intersection is 1 point. Next question. How many lines are determined by 3 distinct points? 3 भिन्न बिंदूंपासून आपल्याला किती रेषा मिळतात किंवा काढता येतात. ऑप्शन काय काय पाहूया आपण. नंबर 1, 2, 3, 1 or 3, 6. करेक्ट आन्सर यामधील आहे ते सी ऑप्शन करेक्ट आहे. 1 or 3. याचं कारण इफ 3 given points are co-linear, then one and only one. If 3 points are co-linear, then we get a single line passing through 3 co-linear points, and if 3 points are non-collinear, then we can draw 3 lines passing through 3 non-collinear points. So option 3, that is option C, is correct. 1 or 3 lines can be drawn through 3 distinct points. Question number next. Find distance AB if coordinates of point A and B are -2 and 5 respectively. A चा कोऑर्डिनेट -2 आहे आणि B चा कोऑर्डिनेट 5 आहे. आपल्याला डिस्टन्स AB काढायचे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे -2, 5, 7, 3. डिस्टन्स आपण यापूर्वी काढलेलं आहे त्याच पद्धतीने इथंही काढायचे. यातला 5 ग्रेटर आहे -2 पेक्षा, म्हणजे 5 - -2 म्हणजेच आपल्याला मिळेल 5 + 2 = 7. सो ऑप्शन सी इज करेक्ट, 7. नेक्स्ट क्वेश्चन. इफ P', Q' and distance PQ is equal to 2, distance PR is equal to 10, then find distance QR. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 12, 8, 96, 20. आता इथं जे बिटवीननेस दिलेले आहे P', Q', यावरून आपल्याला माहित होतं की डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. आता डिस्टन्स PR किती आहे? 10 आहे. पहा, हे डिस्टन्स 10 आहे आणि डिस्टन्स PQ हे 2 आहे आणि हे डिस्टन्स
10 आहे. आपण ओरली सांगू शकतो की हे डिस्टन्स किती असायला पाहिजे, हे डिस्टन्स 8 असायला पाहिजे. सो ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आणि प्रॉब्लेम सेट 1 मधील फर्स्ट क्वेश्चन पाहिलेला आहे. या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आपण जो भाग पाहिलेला आहे त्या भागाचा सराव करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरी बसून अभ्यास करा. धन्यवाद.